नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी सर्व्हिसमध्ये. तर तमाम मराठी बांधवांच्या प्रयत्नानंतर राज्य सरकारने मराठी आरक्षण दिलेलं आहे. तर मराठी आरक्षण कालच 27 जानेवारीला इथे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. त्याचं एक राजपत्र निघालं. त्या राजपत्रामध्ये नक्की मराठी आरक्षण कोणाला भेटणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल किंवा इथे आय बटनवर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की भेटेल. नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मराठा आरक्षण नेमकं काय आहे. तर आज आपण पाहणार आहोत की मराठा आरक्षणमध्ये मराठी कुणबी ही जी जात असते त्या जातीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचं नाव आहे का. राज्य सरकारने अशा वेबसाईट तयार केल्या आहेत. जिल्हा स्तरावर ज्या वेबसाईट आहे जिल्ह्याच्या, त्या वेबसाईटवर तुम्हाला इथे कुणबी असल्याची नोंद जी आहे ते नोंदचे रेकॉर्ड्स तुम्हाला ते भेटणार आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण चालू आहे, म्हणजे मराठा आरक्षणाचे सर्वे चालू आहे. तुमच्या घरोघरी मराठा आरक्षणासाठी सर्वेसाठी काही सरकारी माणसं इथे येणार आहेत. तर त्यामध्ये तुम्ही सर्वे देता, सर्वे शेअर करता, त्याच्यानंतर तुमचं एक रेकॉर्ड्स बनवलं जातं. त्या रेकॉर्ड्सनंतर तुमचं तहसीलदार कार्यालयामार्फत तुमचं एक रेकॉर्ड्स बनवलं जातं आणि ते त्यांच्या वेबसाईटला अपलोड केलं जातं. तर तुमचं नाव आहे का, सर्व काही तुमचे नोंदणी आहेत का, सर्व काही आपण इथे डिटेल्स पाहणार आहोत. तर अशा कोणकोणत्या वेबसाईट आहेत, कसं तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता, मराठी कुणबीचं रेकॉर्ड्स किंवा नोंदणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला सुरुवातीला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक कोणतंही ब्राउझर तुम्हाला ओपन करायचं आहे. जसं की मी आता गुगल ओपन केलं आहे. गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे मराठा कुणबी रेकॉर्ड्स, असं तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. इथे पाहू शकता जसं मी सर्च केलं आहे मराठा कुणबी रेकॉर्ड्स, अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यावर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक जिल्ह्याच्या इथे वेबसाईट आलेल्या आहेत. तर कुणबी मराठा रेकॉर्ड्स ही जी पहिली वेबसाईट आहे ती वेबसाईट पुणे जिल्ह्याची इथे असणार आहे. त्यानुसार डिस्ट्रिक्ट पुणे, म्हणजे जे जे पुणे जिल्ह्यातून आहेत त्यांना या वेबसाईटला जाऊन तुम्ही रेकॉर्ड्स पाहू शकता. आता तुम्ही म्हणाल मी की दुसऱ्या जिल्ह्यातला आहे, तर इथे स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर इथे पाहू शकता ही सातारा जिल्ह्याची वेबसाईट आहे. इथे पाहू शकता ही सातारा जिल्ह्याची वेबसाईट आहे. ही सांगली जिल्ह्याची आहे. तसंच ही बीड जिल्ह्याची इथे वेबसाईट असणार आहे. तसंच तुम्ही म्हणाल अजून मी दुसऱ्या जिल्ह्यातला आहे, जसं इथे पाहू शकता यवतमाळ जिल्ह्याची इथे वेबसाईट आहे. ते पाहू शकता मराठी कुणबी रेकॉर्ड, सगळीकडे पाहू शकता मराठी कुणबी डॉक्युमेंट्स ही नाशिक जिल्ह्याची वेबसाईट आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचं आहे. ही उस्मानाबाद जिल्ह्याची वेबसाईट आहे. तसेच इथे खाली पाहू शकता जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून असाल तरी देखील तुम्हाला इथे सगळ्या जिल्ह्याची वेबसाईट दिसणार आहेत. इथे पाहू शकता नांदेड, सोलापूर, तसेच खाली स्क्रोल केल्यावर ते पाहू शकता गडचिरोली, नागपूर, सगळीकडे तुम्हाला कुणबी रेकॉर्ड्स, मराठी कुणबी रेकॉर्ड्स हे सगळे जे रेकॉर्ड्स आहेत ते जानेवारीमध्ये अपडेट करण्यात आलेले आहेत. जसं सर्वे चालू झाला आहे त्यानुसार इथे अपडेट करण्यात आलेले आहेत. ही पाहू शकता इथे रायगड जिल्ह्याची इथे जी आहे ती वेबसाईट असणार आहे. तसेच तुम्हाला इथे जसं तुम्ही स्क्रोल कराल तसं पाहू शकता जालना असेल, लातूर असेल, सर्व काही जिल्ह्यांचे तुम्हाला ते वेबसाईट दिसणार आहेत. जर तुम्हाला सिंधुदुर्ग देखील जिल्ह्याची वेबसाईट पाहायची असेल तर तुम्हाला इथे फक्त पुढे सर्च करायचं आहे. जो तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही इथे सर्च करा. जसं मी आता सर्च करतो सिंधुदुर्ग, इथे पाहू शकता सिंधुदुर्ग जर सर्च केलं तर अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देखील रेकॉर्ड्स आलेले आहेत. जो तुमचा जिल्हा असेल तर जिल्हा पुढे सर्च करा. हे धाराशिव जिल्ह्याचं खाली इथे तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे रेकॉर्ड्स तुमचे दिसणार आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही ओपन करून तुमचे रेकॉर्ड्स पाहू शकता. तर आता आपण इथे पुणे जिल्ह्याचा आहे, तो पुणे जिल्ह्यामध्ये आपण इथे ओपन करणार आहोत. ओपन केल्यानंतर पुण्यामध्ये जेवढे तालुके असतील जिल्ह्यांमध्ये, जसं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके असतील त्याप्रमाणे तुम्हाला हे दिसणार आहे. आता पुण्यामध्ये एवढे एवढे तालुके आहेत, तर आपण एका तालुक्याचं इथे ओपन करू. जसं की पुणे सिटी या पुणे सिटी आपण इथे ओपन करू. इथे एक नवीन वेबसाईट ओपन करण्यासाठी इथे सांगत आहे, तर आपण इथे ओके करणार आहोत. ओके केल्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे गुगल सिलेक्ट करणार आहोत. गुगल सिलेक्ट केल्यानंतर पुणे सिटीमध्ये कुणबी प्रमाणपत्राची नोंदी किती सापडल्या आहेत, तुमचं नाव आहे का, तर अशा प्रकारे एक फोल्डर रीड आयोमध्ये इथे फोल्डर दिलेला आहे. PDF स्वरूपात तुम्हाला ती माहिती दिलेली आहे. जसं आता आपण पाहणार आहोत की शिवाजीनगरवर क्लिक करूया. शिवाजीनगरमध्ये इथे पाहू शकता गावाच्या नावानुसार इथे जे आहे ते लिस्ट दिलेले आहेत. अशा प्रकारे इथे पाहू शकता. अशा प्रकारे PDF दिलेला आहे. तर कोणताही असा PDF तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. जसं मी इथे हे PDF ओपन करतो.
ओपन केल्यानंतर येथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे पूर्ण तुमच्या नोंदी सगळ्या जे तहसीलदार कार्यालयामध्ये आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. पूर्ण इथे नोंदी दिलेल्या आहेत. कोण कुणबीमध्ये आहे ते सर्व काही इथे तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे चेक करायचं आहे. तुमचे सगळे सोयरे असतील तर सगळे सोयऱ्यांचं देखील इथे सर्व काही इथे दिलेलं आहे. जसं आपण एक दुसरं बघूया. समजा मी वानवाडी हा जो हे आहे गाव आहे किंवा तालुका आहे त्यामध्ये तुम्हाला इथे दाखवतो. जसं की हे असेल प्रत्येक गावाचं आणि प्रत्येक तालुक्याचं इथे लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे लिस्ट पाहू शकता की तुमची नोंद इथे झालेली आहे का. तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याचं मराठी कुणबी रेकॉर्डची वेबसाईट तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटला तुम्हाला इथे मराठी कुणबी हा जो रेकॉर्ड सध्या चालू आहे, सर्वेक्षण चालू आहे, त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं इथे मराठी कुणबीचे रेकॉर्ड्स तुम्ही इथे पाहू शकता. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे पहा. हा व्हिडिओ खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांची नोंदणी चेक करता येईल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. नवीन असाल तर मराठी सर्व्हिसला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.